वेळी सरकारमधले लोक असतील किंबहुना जे विरोधी पक्षातले लोक असतील यांनी एकमेकाच्या ताशाने उडवायला सुरुवात केली होती. मी अस्वस्थ झालो आणि समाज अस्वस्थ झाला. कारण का आम्हाला पर्याय पाहिजे होता. तुम्ही काय भांडता त्यात आम्हाला काही घेणं देणं नव्हतं. कारण का जे सत्तेत आहेत त्यांना वाटलं की मागच्या सरकारने जो कायदा केलेला आहे हा फुल प्रूफ कायदा नव्हता आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना वाटलं की जे मांडणी वकिलांनी करायला पाहिजे होती ती काही बरोबर झाली नाही. पण ह्याच दोघांच्या ह्याच्यात समाजाला काही मिळणार नव्हतं आणि म्हणून सकल मराठा समाजाच्या राज्याच्या लोकांनी ठरवलं की आम्हाला पर्याय काय किंवा सोल्युशन काय ह्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. समाजाने आपली भावना 58 मोर्चाच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे. समाजाने ज्या काय त्यावेळीच्या मागण्या असतील त्यावेळी सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेले आहेत. आणि परत एकदा समाजाला वेटीस धरून समाजाला रस्त्यावर आणायचं का आपण सर्वजणांनी? आपण समाजाला दिशा द्यायची काय समाजाला दिशाहीन करायचं? आम्हाला असं वाटलं की समाजाला न्याय देण्याची भूमिका ही आमची सर्वांची आहे. म्हणून आम्ही ठरवलं की आता समाज बोललाय, आम्ही बोललोय. आम्ही म्हणजे कोण? ज्यांनी समाजासाठी लढा उभा करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रेम केले ते म्हणजे समन्वयक असतील किंवा अनेक लोक असतील. आम्ही बोललोय. आता वेळ निश्चित आलेली आहे. कारण का हा विषय खऱ्या अर्थाने न्यायालयातला आणि सरकार दरबारीतला विषय असेल, राज्यातला असेल किंवा सेंटरचा असेल. म्हणून लोकप्रतिनिधींनी बोलावं आणि म्हणून आम्ही 2 मूक आंदोलन किंवा 5 मूक आंदोलन जाहीर केले. कोल्हापूर, नाशिक, रायगड, अमरावती आणि संभाजीनगर. त्यातला पहिला मूक आंदोलन हे कोल्हापूरला शाहू महाराजांच्या समाधीस्थळी, ज्या शाहू महाराजांनी देशातलं पहिलं आरक्षण 1902 ला दिलं होतं 50%, ज्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. कोल्हापूरच्या मूक आंदोलनानंतर आम्ही नाशिकचं मूक आंदोलन आज झालं. या दोन्ही मूक आंदोलनाला सर्व मंत्री महोदय, सर्व खासदार, सर्व आमदार हे उपस्थित होते. हे सगळं होत असताना कोल्हापूरचं मूक आंदोलन झाल्यानंतर तिथंच पालकमंत्र्यांनी आणि तिथले कॅबिनेट मंत्री नामदार मुश्रीफ यांनी जाहीरपणाने आपल्या भाषणात सांगितलं की सरकार आपल्याला निमंत्रित करते लवकरच्या लवकर. तर अनेक लोकांची इच्छा होती की आपण त्यांना भेटायला नको लगेच, पण शेवटी समाजाचे प्रश्न सुटायला पाहिजे. म्हणून आम्हाला सुद्धा सर्वांना वाटलं नुसतं समाजाच्यावर खेळ करून चालणार नाही, तर आम्ही लगेच त्यांची भेट घेतली. भेट घेऊन अनेक विषयावर चर्चा झाली. 3 तास ही सह्याद्रीवर मीटिंग चालू होती. तर मला परत एकदा सांगायचं आहे की तिथं चर्चा काय झाली हे पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना समजणं गरजेचं आहे. म्हणून मी थोडक्यात त्याचा आढावा सुद्धा घेतो. पहिली मागणी आमची काय होती की तुम्ही सांगा की ही राज्याची जबाबदारी आहे काही केंद्राची जबाबदारी आहे. आणि तिथं मग त्यांना पूर्वीच मी मुंबईच्या प्रेसमध्ये मी सांगितले होते कुठले सोल्युशन्स आहेत, कुठले पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय कुठला की रिव्ह्यू पिटिशन, जे राज्य शासनाच्या हातातला विषय. आणि रिव्ह्यू पिटिशन जर का टिकलं नाही तर आपल्याला क्युरेटिव्ह पिटिशनला जातं.
मग क्युरिटी पिटिशन हे भोसले समितीची स्थापन झालेली आहे, त्यांनी सांगितलं ते ह्याची काही गरज नाही. मग राहतो कुठला पर्याय? जर का रिव्ह्यू पिटिशन गेलं तर तुम्हाला एकमेव पर्याय राहतो, तो म्हणजे 338(ब)च्या माध्यमातून आपल्याला आयोग स्थापन करावं लागेल, परत एकदा ACPC व्हावं लागेल आणि मग तो राज्यपालांच्याकडे जाणार. राज्यपाल हे राष्ट्रपतींच्याकडे हा अहवाल देतील. राष्ट्रपती 342(अ)च्या माध्यमातून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जर द्यायची इच्छा असेल त्यांना ते देऊ शकतात सगळं डाटा, आणि ते मग राज्य मागासवर्गीय आयोगाकडे डाटा घेऊन परत त्याच्याकडे स्वतः घेणार आणि मग पार्लमेंटला द्यायची इच्छा असेल तर राष्ट्रपतींच्या माध्यमातून ते देऊ शकतात. तर मी सरकारला काय सांगितलं की तुम्ही हे केव्हा फाईल करताय? तर त्यांनी लगेच त्या मिनिटाला सांगितलं रिव्ह्यू पिटिशन हे येत्या गुरुवारी हे रिव्ह्यू पिटिशन सरकारच्या वतीनं फाईल केलं जाईल. मी त्यांना दुसरी सूचना केली, हे सगळं करत असताना तुम्ही पॅरलली हा दुसरा मार्ग सुद्धा तुम्ही इम्प्लिमेंट करा, अंमलात आणा. तर त्यांचा मतप्रवाह असा होता थोड्यांचा की आपण जर इकडनं गेलो तर थोड्यांना वाटणार की आपण रिव्ह्यू पिटिशन हरलोयच, आपण त्यात काय साध्यच होणार नाही, म्हणून 2 मतप्रवाह आहेत. पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे, पण तुम्ही आयोग स्थापन करू नका, पण त्याचं होमवर्क ज्या काही गोष्टी लागतात, ज्या काही त्रुटी असतील गायकवाड कमिशनमध्ये, त्याचे तर तुम्ही काम सुरू करू शकता. तर त्याला त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला. हे झाला तुमच्या आरक्षणाच्या बाबतीत. आता माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता ज्याच्यासाठी खऱ्या अर्थाने मूक आंदोलन हे सुरू झालेलं आहे, ते म्हणजे की या 17 मागण्या ज्या आपण पूर्वी दिल्या होत्या त्या 17 मागण्या एवढ्या मोठी लिस्ट देण्यापेक्षा आपण 5 ते 6 मुख्य मागण्या हे सरकारच्या पुढे मांडू, ज्या तुमच्या हातात आहेत. त्याला काय सर्वोच्च न्यायालयाकडे जायची गरज नाही, त्याला तुम्हाला उच्च न्यायालयाकडे जायची गरज नाही. आणि पहिली मुख्य मागणी आमची ही होती जी खऱ्या अर्थाने कणा येतो, जे हृदय आहे मराठा समाजात, ते म्हणजे सारथी. त्या सारथीच्या बाबतीत तर 1.5 तास चर्चा झाली. त्यातले प्रमुख गोष्टी मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की ते सारथीमध्ये 8 विभागीय कार्यालय ह्याची त्यांनी मंजुरी दिली. अनेक जिल्ह्यात उपकेंद्र व्हायला पाहिजे ते आम्ही त्यांना मागणी केली. आणि कोल्हापूरचं उपकेंद्र हे परवाच त्यांनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला मीटिंग लावली होती पुण्यात शनिवारी. तिथं चर्चा झाली. सारथीचे अनेक प्रश्नांबद्दल पूर्ण कमिटीच्या पुढं सगळ्यांची चर्चा झाली. आम्ही सगळेजण तिथं होतो आणि तिथं कोल्हापूर उपकेंद्र ताबडतोब सुरू करण्याचे आदेश हे उपमुख्यमंत्र्यांनी, ज्यांच्याकडे सारथी आहे त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, व्हाईस चान्सलरना फोन केला. आणि मला आज आनंदाने सांगायचं आहे की खुद्द स्वतः नामदार सतेज पाटील जे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत, यांनी सगळ्यात जमिनी तिथं पाहिल्यात. 3 जमिनी पाहिल्यात. त्यातली एक जमीन काय ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर तयार असलं तरी ते पसंत पडली नाहीये. पण राजाराम कॉलेज जे जुनं कॉलेज आहे तिथं एक 5 एकरचा कॅम्पस आहे आणि चांगली जुनी बिल्डिंग आहे, तिथं नवीन बिल्डिंग आहे, ती घ्यायची. किंवा शिवाजी विद्यापीठमध्ये एक 2 एकर काय 3 एकरच्या कॅम्पसमध्ये नवीनच सारथीची बिल्डिंग उभा करायची. ही जागा फायनल करण्यासाठी येत्या राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी 26 जूनला मी आणि सर्व पालकमंत्री असतील, मंत्री महोदय असतील, ते जातील आणि जागा फायनल करतील आणि कोल्हापूरचं उपकेंद्र लगेच सुरू होणार. असे अनेक सारथीच्या बाबतीत चांगल्या चर्चा झाल्या. तारादूत त्यांनी सांगितलं होतं आम्ही सुरू करणार नाही, तर ते तारादूत सुरू होते. आता ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो होता, सारखा तो भिजत होता, तो म्हणजे स्वायत्ता. त्यांनी आम्हाला डॉक्युमेंटच दाखवला की हे बघा राजे सगळ्यांना की स्वायत्ता ही आम्ही पूर्णपणे सारथीला दिलेली आहे. एकदा फायनान्स मंजूर झाला की तिथल्या लोकांना तिथं वर जायची मागणी करायची गरज नाही.
खाजगी डायरेक्टर जर घ्यायचे असेल तर ते सुद्धा आपण घेऊ म्हटले. खाजगी म्हणजे समाजातले जे चांगले काम करणारे. मी परखडपणाने त्यांना सांगितलं मला त्याचा काही इंटरेस्ट नाही वैयक्तिक संभाजी छत्रपतींना. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे